गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण काय पाहिलेलं होतं आठवतं का? पहा, व्हॉट वी आर गोइंग टू इन लास्ट लेक्चर. तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं होतं इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट. लक्षात येते? लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण? इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट, त्याचबरोबर बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड, त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट and vapor pressure of solution. त्याच्यानंतर how to determine the molecular mass of solute by using elevation of boiling point. एवढं सगळं बघितल्यानंतर आता आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाणार आहोत. त्याला म्हणतो आपण तो पॉइंट काय आहे? डिप्रेशन फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड. लक्षात येईल बघा, फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड किंवा फ्रीजिंग पॉइंट इलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड, त्यालाच म्हणायचं फ्रीजिंग पॉइंट इलिव्हेशन, फ्रीजिंग पॉइंट इलिव्हेशन. त्याच्यानंतर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. त्याच्यानंतर पाहायचं ह्या दोघांमध्ये एकच पॉइंट आहे, हा वेगळा पॉइंट आहे. त्याच्यानंतर रिलेशन बिटवीन लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, नेक्स्ट पॉइंट आहे रिलेशन बिटवीन lowering of vapor pressure and depression in freezing point, and depression in freezing point. ओके. आणि शेवटचा मुद्दा आहे, जसं लास्ट लेक्चरला पाहिलेला होता आपण, इट इज द रिलेशन बिटवीन डिप्रेशन अँड फ्रीजिंग पॉइंट. It is the relation between depression in freezing point, आणि molecular weight of solid and molecular weight of solid. तर हे मुद्दे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. एखादा लिक्विड फ्रीज होतो म्हणजे नेमकं काय आहे? व्हॉट इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ अ लिक्विड? राईट, व्हॉट इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ लिक्विड? लिक्विडचा फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय, किंवा फ्रीजिंग पॉइंट सोल्युशनचा इलिव्हेट होतो का कमी होतो हे आपल्याला पाहायचं आहे. लक्षात घ्या, बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन हा इन्क्रीज झालेला होता, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन हा इन्क्रीज झालेला होता, आणि या ठिकाणी फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन पाहिजे, इलिव्हेशन नाही, हे चुकीचं आहे, इलिव्हेशन आहे, डिप्रेशन पाहिजे. फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन, कमी होणारा फ्रीजिंग पॉइंट आहे. डिप्रेस म्हणजे आपण एखादं काम करताना येणारं डिप्रेशन. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, आपण स्टडी करतो आहोत, 11th 12th JEE नीट व्हॉट एव्हर इट मे बी, जो कुठला तुम्ही स्टडी करत आहात, ज्याचा कुठला आपण स्टडी करत आहोत,
त्या स्टडी करत असताना बऱ्याचदा खूप सारा सिलेबस अचानक आल्यानंतर मार्क कमी येतात, म्हणजे आपण डिप्रेशनमध्ये येतो. याचा अर्थ आहे आपला अभ्यास करण्याचा स्पीड कमी झाला ॲज कंपेअर टू द इनिशियल कंडिशन. याला डिप्रेशन म्हणतो. मग फ्रीझिंग पॉइंट ऑफ लिक्विड म्हणजे काय? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड किंवा वेपर प्रेशर ऑफ लिक्विड becomes exactly equals to the vapor pressure of its own solid. एखादा लिक्विड फ्रीज झाला आहे असं आपण कधी म्हणतो? जेव्हा त्या लिक्विडच्या वेपर प्रेशर या त्या सॉलिडच्या वेपर प्रेशरच्या 1 ॲटमॉस्फिअर एवढा असला पाहिजे. मुद्दा परत एक प्लस बघा. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड काय म्हणतो आपण? द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज एक्झॅक्टली इक्वल्स टू इट्स ओन सॉलिड. इथं लिहितो वाटलं तर वेपर प्रेशर ऑफ लिक्विड कशाचं डेफिनेशन? फ्रीझिंग पॉइंट ऑफ लिक्विड. द टेम्परेचर ॲट विच vapor pressure of liquid is exactly equal to vapor pressure of its own solid. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड VP यानी वेपर प्रेशर ऑफ लिक्विड इज एक्झॅक्टली इक्वल्स टू फॉर एक्झाम्पल एका भांड्यामध्ये 1 लिटर लिक्विड घेतला आणि त्याच्या वेपरचं आपण ऑब्झर्वेशन जर करायला सुरुवात केली एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि तेवढंच टेम्परेचर जर त्याच्याच सॉलिडला दिलं, म्हणजे 1 लिटर पाण्याच्या सॉलिडला सेम वॉटर आहे, सेम वॉटरला 1 लिटर सेम वॉटरचा जर सॉलिड करून त्याला जर आपण हीट प्रोव्हाइड करायला लागलो तर त्याच्या वेपर्स आणि त्यासोबत असणाऱ्या लिक्विडच्या वेपर्स या सेम असतात. बघा, द टेम्परेचर ॲट विच वेपर प्रेशर, जे काही टेम्परेचर आपण प्रोव्हाइड करणार आहोत कशासाठी? सॉलिडला लिक्विड कन्वर्ट करण्यासाठी जे काही टेम्परेचर आपण प्रोव्हाइड करणार आहोत त्याच्यामुळे ज्या वेपर होतील त्या वेपर म्हणजे त्या लिक्विडच्या वेपर ह्या त्याच लिक्विडच्या सॉलिड एवढ्या असतात. दॅट इज अ फ्रीझिंग पॉइंट ऑफ लिक्विड. त्याच्यानंतर आता जाऊ आपण डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉइंट. डिप्रेशन म्हणजे डिक्रीजिंग फ्रीझिंग पॉइंट. डिक्रीजिंग फ्रीझिंग पॉइंट. डिप्रेशनचा मिनिंग काय? डिक्रीज होणे. काय डिक्रीज होणे? फ्रीझिंग पॉइंट डिक्रीज होणे. फॉर एक्झाम्पल आता आपण वेपर प्रेशरशी रिलेटेड कन्सेप्ट पाहतो आहोत, मुद्दा लक्षात घ्या. मग आता आपल्याला फ्रीझिंग करायचं आहे. फ्रीझिंग करत असताना आपण काय करतो? टेम्परेचर डिक्रीज करतो, राईट ना? फ्रीज करत असताना त्या सोल्युशनचं टेम्परेचर आपण काय करतो? डिक्रीज करतो. फॉर एक्झाम्पल या फ्लास्कमध्ये 1 लिटर प्युअर सॉल्व्हंट आहे. दॅट मीन्स इट इज अ वॉटर. वॉटर म्हटल्यानंतर हा काय झाला? सॉल्व्हंट. आणि याला आपण फ्रीज करायला सुरुवात केली. या वॉटरला फ्रीज करायला सुरुवात केल्यानंतर द टेम्परेचर T0 प्युअर सॉल्व्हंट इज फ्रीज. द टेम्परेचर T0 at the temperature T0 प्युअर सॉल्व्हंट इज फ्रीज. क्लिअर? तर मग पुढं त्याच्यानंतर आपलं कंडिशन काय आहे बा? पुन्हा त्याच दुसरा एक फ्लास्क घेतला आपण. या फ्लास्क मध्ये आपण पुन्हा 1 लिटर वॉटर
केलं आणि याच्यामध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला. नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केलं. कशामध्ये? प्युअर सॉल्व्हंट मध्ये नॉन व्होलाटाईल सोल्यूट ऍड केला जो की ऑलरेडी सॉलिड आहे. आता आपला मुद्दा काय आहे? फ्रीज होणे म्हणजे काय? लिक्विडचं सॉलिड मध्ये कन्व्हर्शन होणे, याला आपण फ्रीजिंग म्हणतो. मग हे काय आहे? सॉल्व्हंटचं फ्रीजिंग होतंय. आता हे काय आहे? सोल्युशनचं फ्रीजिंग होतंय. टीएस इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. याच्या अगोदर आपण लास्ट लेक्चर बघितलेलं होतं. T0 इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि TS इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मुद्दा लक्षात आला का? बघा, मुद्दा लक्षात आला का? चला तर मग आता पुढच्या कन्सेप्ट काय काय होतात त्याच्या बाबतीत आपण चर्चा करायची थोडीशी. सगळ्यांना कळतं इथपर्यंत? याच्या बाबतीत आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे, हे पाणी हळूहळू दॅट मीन्स सॉल्व्हंट इज slowly goes on solid. The temperature at which the whole solvent is completely converted into solid, that time temperature of the pure solvent, that means other any constituent is completely absent into that one, therefore is 0. 0 चा मीनिंग काय? की याच्यामध्ये दुसरं कोणीच नाही. याचा मीनिंग काय आहे? सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे. एस म्हणजे सोल्युशन. याचा मीनिंग काय आहे? सोल्युशन. आणि सोल्युशन आपण या टॉपिक मध्ये कसले सोल्युशन पाहतोय? ओनली अँड ओनली फॉर द बायनरी सोल्युशन. बायनरी सोल्युशन पाहतोय. याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे काय? फक्त सॉल्व्हंट आहे, देअरफॉर इट इज अब्सेंट, दॅट इज 0. सोल्युशन म्हणल्यानंतर एक सोल्यूट एक सॉल्व्हंट. मग आता या दोघांचं फ्रीजिंग बघायचंय. जर कंपॅरेटिव्हली जर स्टडी केला तर सॉल्व्हंट हा हाय टेम्परेचरला फ्रीज होतो, तर सोल्युशन हा लो टेम्परेचरला फ्रीज होतं. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मुद्दा लक्षात बघा. फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. म्हणजेच फॉर एक्झाम्पल, जर समजा सॉल्व्हंट हा जर 10 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होत असेल, तर सोल्युशन हा 5 डिग्री सेल्सिअसला फ्रीज होतो. म्हणजे इनडायरेक्टली आपण या ठिकाणी या दोघांचा डिफरन्स डेल्टा TF इज इक्वल्स टू T0 मायनस TS, दॅट इज अ फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. मग रिझन काय आहे? असं का होतं? या ठिकाणी सगळे सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत. each and every is solvent molecule, so we remove the heat. फ्रीजिंग करणे म्हणजे काय? याच्यामधली हीट बाहेर काढणे. टू रिमूव्ह द हीट, each and every particle, each and every molecule present in the solvent, therefore all solvent molecule is come closest and formation of solid. Formation of solid, because it is only and only one type of molecules are there. पण या ठिकाणी मात्र बघा, मुद्दा परत एकदा क्लिअर करून देतो. याच्यामध्ये फक्त आणि फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स आहेत आणि फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल असल्यामुळे, मुद्दा लक्षात आला, फक्त आणि फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल असल्यामुळे काय होत आहे? लक्षात आलं का? ओनली अँड ओनली सॉल्व्हंट मॉलिक्युल असल्यामुळे एअर इझी पास होते. देयर इज अ नो डिस्टर्बन्स इन फ्लो द कोल्ड एअर in the freezer section, so therefore overall molecule is freezes at high temperature. म्हणजे या टेम्परेचरला हा फ्रीज झाला. मग आता इथं मात्र प्रॉब्लेम आहे. सेम एअर, दॅट मीन्स कोल्ड एअर इज पासिंग इनटू दॅट सोल्युशन. द सोल्युशन कंटेनिंग, सोल्युशन मध्ये कोण कोण आहे? सोल्यूट पण आहे, सॉल्व्हंट पण आहे. पण याच टेम्परेचरला याच्यामध्ये असणारे सॉल्व्हंट मॉलिक्युल फ्रीज होण्याचा प्रयत्न करतात, पण सोल्यूट मॉलिक्युल त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करतात, म्हणून
त्याचं टेम्परेचर म्हणजे सोल्युशनचं टेम्परेचर आणखीनच कमी करावं लागतं ॲज कम्पेअर टू द प्युअर सॉल्व्हंट. सोल्युशनचं टेम्परेचर जर आणखीन कमी केलं तर तर सोल्युशन फ्रीज व्हायला सुरुवात होतो. मुद्दा लक्षात आला का बघा? मुद्दा लक्षात आलाय का बघा? इथं काय, इथं सगळे सॉल्व्हंट मॉलिक्युल आहेत. या ठिकाणी सोल्यूट आणि सॉल्व्हंट मॉलिक्युल आहेत. जेव्हा कोल्ड एअर म्हणजे फ्रीझर सेक्शन मध्ये हे फ्लास्क ठेवलं आपण फ्रीज मध्ये समजा, तर त्या ठिकाणी काय करते फ्रीजर, काय करते याच्यातली हीट बाहेर काढते, म्हणजे याच्यातली हीट ऍब्सॉर्ब करते आणि बाहेर फेकते, ऍब्सॉर्ब करते आणि बाहेर करते. काम हीट फ्रीजचं आहे. मग याच्यातली हीट बाहेर काढत असताना याच्यामध्ये एकाच प्रकारचे मॉलिक्युल जर असते तर हीट बाहेर काढायला सोपं गेलं असतं. म्हणजेच पटकन सॉलिड अतिशय लो टेम्परेचर म्हणजे अगदी हाय टेम्परेचरला सुद्धा सॉलिड झाला असता. पण याच्यातली हीट काढतं फ्रीज, याच्यातली जेव्हा हीट काढून बाहेर फेकतं त्यावेळेस सोल्यूटचे जे मॉलिक्युल्स आहेत ते सोल्यूटचे मॉलिक्युल्स हीट काढण्यासाठी डिस्टर्बन्स क्रिएट करतात. त्याच्यामुळं ॲट द सेम टेम्परेचर म्हणजे याच टेम्परेचरला पूर्ण सोल्युशन होल सोल्युशन सॉलिडमध्ये कन्वर्ट होत नाही. लक्षात आलं का? जसं की 10 डिग्री सेल्सिअसला पूर्ण वॉटर सॉलिडमध्ये अंदाजे चाललंय, म्हणजे तुम्हाला फक्त सांगतोय 10 डिग्री सेल्सिअसला होल सॉल्व्हंट जर सॉलिडमध्ये कन्वर्ट होत असेल तर सेम टेम्परेचरला म्हणजे इकडे सुद्धा आपण सेम टेम्परेचर आणलं 10 डिग्रीलाच सोल्युशन मात्र सॉलिडमध्ये कन्वर्ट होत नाही ड्यू टू प्रेझेन्स ऑफ सोल्यूट मॉलिक्युल्स इन द सोल्युशन. And these solute molecule create the disturbance into the solution. Therefore, to decrease the freezing point, to decrease the temperature as compared to the solvent, and then very low temperature solution is to be freeze. म्हणजे कमी टेम्परेचरला सोल्युशन फ्रीज होतो, जास्त टेम्परेचरला सॉल्व्हंट फ्रीज होतं. आता डिप्रेशन म्हणजे डिक्रीजिंग फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. डिप्रेशन म्हणजे काय? डिक्रीजिंग फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. इलेव्हेशनला काय होतं? इन्क्रीजिंग बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. सोल्युशनचाच बॉइलिंग पॉइंट वाढला, सोल्युशनचा फ्रीजिंग पॉइंट कमी झाला. मग आता डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट दॅट इज कॉल्ड चेंज इन टेम्परेचर. याला आपण डिप्रेशन म्हणजे डिक्रीजिंग. चेंज इन टेम्परेचर म्हणजे जसं आपण इनिशियल आणि फायनल काढत असताना टेम्परेचर चेंज काढतो की नाही, तर त्याला आपण डायरेक्टली डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इज द डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट टू द फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन इज कॉल्ड डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डेल्टा टीएफ इज अ डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे काय? इट इज अ डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ, म्हणजे आता या दोघांमध्ये सबट्रॅक्शन करायचं ना, डिफरन्स म्हणजे काय? सबट्रॅक्शन. कोणाचं टेम्परेचर जास्त आहे? प्युअर सॉल्व्हंटचं. कोणाचं टेम्परेचर कमी आहे? सोल्युशनचं. फ्रीजिंग पॉइंट कोणाचा जास्त आहे? कोणाचा जास्त आहे? सॉल्व्हंटचा. फ्रीजिंग पॉइंट कमी कोणाचा आहे? सोल्युशनचा. मग या दोघांचं काय? सबट्रॅक्शन. म्हणजे T0 मायनस TS याला आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट असं म्हणत असतो. आलं लक्षात इथपर्यंत सगळ्यांच्या? सगळ्यांच्या लक्षात आलंय का? नक्की. मग आता याची डेफिनेशन काय लिहिता येते? डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट इट इज अ डिफरन्स बिटवीन, हा डिफरन्स आहे, इट इज अ डिफरन्स बिटवीन फ्रीजिंग पॉइंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट. हे फ्रीजिंगचं टेम्परेचर आहे. T0 इज अ फ्रीजिंग टेम्परेचर आहे. फ्रीजिंग पॉइंट टेम्परेचर ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि फ्रीजिंग पॉइंट टेम्परेचर ऑफ सोल्युशन. इट इज अ डिफरन्स बिटवीन freezing point of pure solvent to the freezing point of solution. It's called depression in freezing point. कळलं सगळ्यांना? नक्की. आता आपल्याला बघायचंय रिलेशन बिटवीन लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर आणि डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट. म्हणजे हा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. त्याच्यासाठी थोडासा ग्राफ काढायचा छोटासा, त्याच्या बाबतीत सुद्धा आपण थोडीशी चर्चा करूयात या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये उरलेला पार्ट घेऊयात. म्हणजे आपला जवळपास मॅक्सिमम पार्ट कव्हर होऊन जाईल 2 व्हिडिओमध्ये. चला, आले का इथपर्यंत सगळे? ओके.
आता पुन्हा एक वेळेस याचा ग्राफ काढूयात आपण. ग्राफ काळजीपूर्वक पहा. हा आहे सॉल्व्हंट साठी, हा आहे टी एस, नाही सॉरी T0. हा सॉल्व्हंट साठी ना, हा आहे T0 आणि हा आहे TS. राईट ना. हा काय आहे, एक पहिला T0, पहिला काय आहे T0, दुसरा म्हणजे पहिल्यांदा TS, त्याच्यानंतर T0. पहिला सॉल्व्हंट, हा आहे सोल्युशन, आणि या ठिकाणी कंडिशन आहे, हे आहे 180M, 180M. आणि इथं पहा ओके. चला आले काही पण सगळे. तर जर समजा आपण असं विचार करू की बाबा या ठिकाणी 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, हे आहे 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर, आणि जर तुम्ही टेम्परेचर, इकडे काय आहे वेपर प्रेशर, आणि या ठिकाणी काय आहे इन्क्रीजिंग टेम्परेचर. मुद्दा लक्षात घ्या. आता ग्राफ कुठल्या डायरेक्शनने रिप्रेझेंट करतोय आपण, हा ग्राफ या डायरेक्शनने रिप्रेझेंट करतो आहे, हा ग्राफ या डायरेक्शनने रिप्रेझेंट करतो आहे. म्हणजे ग्राफ मध्ये हे जे टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर डिक्रीजिंग डायरेक्शनने, आणि हे सुद्धा टेम्परेचर डिक्रीजिंग डायरेक्शनने आहे. म्हणून हा ग्राफ आहे वेपर प्रेशर वर्सेस टेम्परेचर, डिक्रीजिंग टेम्परेचर, डिक्रीजिंग म्हणजे लिक्विड इज कन्वर्टेड इनटू सॉलिड, सॉलिडिफिकेशन आहे, टेम्परेचर डिक्रीज होणारं ग्राफ आपण रिप्रेझेंट करतो आहोत. मग पहिल्यांदा काय केलं, जर समजा इथं 50 डिग्री सेल्सिअस आहे, जर टेम्परेचर वाढलं तर त्याच्या वेपर्स क्रिएट होतील, आणि त्याच्या वेपर्स 1 ॲटमॉस्फिअर एवढे असतील तर तो लिक्विड बॉइल्ड झाला असं आपण म्हणतो. म्हणजे 50 डिग्री सेल्सिअसला प्युअर सॉल्व्हंट बॉइल्ड होतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे वॉटर लिक्विड आहे असं नाही कन्सिडर करायचं, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट 100 येतो. या ठिकाणी वॉटर आहे असं कन्सिडर करत नाही, अदर एनी सॉल्व्हंट. आणि हा जो टेम्परेचर आहे, हे टेम्परेचर जी रेंज आहे, इट इज अ बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. हा काय आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. आता मुद्दा पुढचा आपला असा आहे, जसं जसं टेम्परेचर कमी होईल तसं तसं प्युअर सॉल्व्हंट हळूहळू सॉलिड स्टेटमध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, आणि टेम्परेचर T0 ला प्युअर सॉल्व्हंट टोटली सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. ओके, प्युअर सॉल्व्हंट टोटली T0 ला सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो. क्लिअर. त्याच्यानंतर जेव्हा सोल्युशनचा विचार करतो, सोल्युशन हळूहळू फ्रीज व्हायला सुरुवात होतं. सुरुवात झाल्यानंतर त्या सोल्युशनमध्ये जे सोल्यूट आहे ते ऑलरेडी सॉलिड आहेत, फक्त आपल्याला सॉल्व्हंटला फ्रीज करायचं आहे. पण सोल्यूट पार्टिकल किंवा सोल्यूट मॉलिक्यूल सॉल्व्हंटला सहजरित्या फ्रीज होऊ देत नाहीत. ॲट दॅट टेम्परेचर किंवा ॲट टेम्परेचर T0 सोल्युशनमध्ये असणारे सॉल्व्हंट मॉलिक्यूल टेम्परेचर T0 ला फ्रीज होत असतात, पण सोल्यूट पार्टिकल डिस्टर्ब करत असल्यामुळे टोटल सोल्युशन सॉलिडमध्ये कन्वर्ट होत नाही. देअरफॉर फर्दर डिक्रीज द टेम्परेचर ऑफ सोल्युशन, and at a temperature Ts total solution is to be freeze. That means solution's freezing point goes on decreases as compared to the freezing point of pure solvent. मग या ठिकाणी तुम्हाला काय रिप्रेझेंट करता येतं, डेल्टा TF इथं लिहिलेलं आहे, डेल्टा TF इज इक्वल्स टू T0 मायनस TS, T0 मायनस TS, राईट का. डेल्टा TF इज इक्वल्स टू T0 मायनस TS. त्याचबरोबर या ठिकाणी हा जो पॉइंट आपण रिप्रेझेंट करतो दॅट इज A, या ठिकाणी B, आणि here is a C. म्हणजे इनडायरेक्टली आपण AB is directly proportional to AC. A is a freezing point of pure solvent. A is a freezing point of pure solvent. B is a freezing point of solution. But C is a freezing point of. आता सोल्युशन फ्रीज झाला म्हणजे ऍक्च्युअली सोल्युशन मध्ये सोल्यूट सॉलिड आहे, मग फ्रीज कोण होते सॉल्व्हंट.
C is the freezing point of pure solvent present in the solution. त्याचबरोबर डेल्टा टी एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कारण कंपॅरिझन करायचे आपल्याला P0 मायनस PS. कारण P0च्या टेम्परेचरला T0च्या टेम्परेचरला P0च्या वेपर प्रेशर, TSच्या टेम्परेचरला PSच्या वेपर प्रेशर. T0 इज अ बॉइलिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट. T0 is a freezing point of pure solvent. TS is a freezing point of solution. P0 is a vapor pressure of pure solvent and PS is a vapor pressure of solution. तर अशा प्रकारे हा ग्राफ आपल्याला रिप्रेझेंट करता येतो. या ग्राफ बद्दल आणखीन उद्याच्या लेक्चरला परत डिस्कस करू आणि मग मात्र नेक्स्ट लेक्चरला आपण सुरुवात करू. तुर्तास या लेक्चरला आपण याच ठिकाणी थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.